सेंट्रल लंडनमध्ये शनिवारी यूकेच्या इतिहासातील सर्वात मोठे उजव्या विचारसरणीचे आंदोलन पाहायला मिळालं, ज्यामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त आंदोलकांनी सहभाग घेतला। त्यामध्ये स्थलांतर विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचं देखील दिसून आलं। नेपाळ पार्लमेंटची निवडणूक पुढील वर्षी मार्च महिन्यात होईल अशी घोषणा अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्या कार्यालयाने शनिवारी केली आहे। विविध संघटनांना हिंसाचारापासून दूर राहण्याचं आवाहन करताना केंद्र सरकार मणिपूरमधील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिलं आहे। विरोधकांची तोंड बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कोणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। पंचवटीतील स्वामीनारायण कार्यालयात आज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात होईल आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिबिरास प्रमुख उपस्थिती राहणार आहे। आशिया कपमध्ये जो भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे, मात्र या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शरद कोळी यांनी थेट इशारा दिलाय। सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपुरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत। आष्टी पाटोदाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याकांडातील क्लीन बोल्ड विधानाने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे। त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। मुंबईच्या हार्बर मार्गावर आज 14 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। कुर्ला आणि टिळकनगर स्टेशन दरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक आवश्यक आहे, पण लोकल सेवा बंद असल्यामुळे हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत। आणि आज मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। याचबरोबर राज्यातील उर्वरित भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।